नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना लाभार्थ्यांना अतिशय आनंदाची बातमी आहे. 2,500 रुपये हप्ता मिळणार आहे आणि त्याचा जो काही GR आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता हा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि कधीपासून मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना या अंतर्गत जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 इतके करण्याबाबतचा हा 15 सप्टेंबर 2025 रोजींचा GR आहे. काय GR मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते समजून घ्या. प्रस्तावनामध्ये काय सांगितले आहे ते जाणून घ्या. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत महालोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे. या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून 2,500 इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. म्हणजे हे जे काही संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ योजना आहे, यांच्यामधले जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनाच यामध्ये 1,500 वरून 2,500 एवढी जी काही वाढ आहे ती करण्यात आलेली आहे. काय आहे महत्त्वपूर्ण शासन निर्णय ते समजून घ्या. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1,500 वरून दरमहा 2,500 करण्यास याद्वारे शासनात मान्यता देण्यात येत आहे. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल. सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील. म्हणजे ऑक्टोबर पासून जी काही वाढ आहे 2,500 रुपये हे लाभार्थ्यांना मिळतील असं सांगण्यात येत आहे. तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.